आमची सर्व टीम आहे सोलापूरची, पंढरपूरची, सर्वांवरती पर्टिक्युलर जबाबदारी देण्यात आली आणि सर्वांची सूरज कुठं आहे? जबाबदारी सूरज पेपरला. पेपरला गेलेत. विशेष म्हणजे आपल्यातले जे काही पत्रकार आहेत त्यांचे पेपरही सुरू आहेत. त्यामुळे आत्ता 3 ते 5च्या पेपरला ते गेलेत. उद्या ते जॉईन होतील. प्रत्येकाने जबाबदारी पार पाडली. कोण चुकलं असेल तर बापू सर असतील, दिव्या मॅडम असतील, वैशाली मॅडम असतील आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने कोऑपरेट करून घेतलं आणि सर्वांच्या सहकार्यानं हा सोहळा जो आहे तो सोहळा पूर्ण होत जातो आहे. काही आमच्याकडून कमी झाले असेल तरी आम्ही या ठिकाणी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही नवखे आहोत, खूप काही शिकायला मिळालं. इथला अनुभव घेऊन ताकदीनं निश्चितपणे आम्ही उद्या पुढे जाऊ. धन्यवाद. सोलापूर शहर उपाध्यक्ष जे आहेत आपले जिल्ह्याचे नदाभाई बोलतील. मी तौफिक नदाब. मी सोलापूरचा मूळचा आणि माझं लोकप्रधान न्यूज चॅनल आहे सोलापुरात. या संघटनेच्या माध्यमातून मी गेली 2 दिवसापूर्वी संदीप काळेसोबत सरांसोबत बसलो होतो. त्यांचं जे संघटनेबाबत जे कार्य आहे ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही. निस्वार्थ समर्पण आणि टीमवर्क या तिन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत आणि त्यांनी पुढं असंच कार्य करत राहो आणि आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहीन. धन्यवाद. सोलापूरचे जे महानगराध्यक्ष आहेत नाही, त्यांना प्रत्येकानं त्यांचा परिचय करू द्या आणि बोलू द्या. प्रत्येकाने देऊ. हां, द्या त्यांच्याकडे माईक. नमस्कार, मी धनराज बगले, सोलापूर महानगराध्यक्ष आहे. स्टेजवर आल्याबरोबर सरांनी सांगितलं की म्हणजे एकंदरीत त्या अधिवेशनाचं सगळं क्रेडिट सरांनी आम्हाला दिलं आहे, पण तसं म्हणता नाही येणार आहे. पण सरांच्या 2 दिवसा अगोदर 2 दिवसापासून आम्ही सरांसोबत आहोत. सरांच्या एक फोनवरती यंत्रणा हलताना आम्ही बघितलेलं आहे आणि सरांनी इथं येऊन अत्यंत स्तुत्यप्रमाणे हे सगळं अधिवेशन हँडल केलेलं आहे आणि त्या फोनवरती झालेलं मी समोरून बघितलं आहे. अत्यंत म्हणजे सरांकडनं भरपूर शिकण्यासारखं आहे आणि आमच्यासारख्या नौख्यांना सरांनी चान्स दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचं धन्यवाद मानतो आम्ही. थँक्यू सर. माझी विनंती आहे की कौतुक अजिबात करायचं नाही. थेट कसं वाटलं, काय वाटलं, आपण पुढे काय करणार याच्याबद्दल बोलायचं. कोणाचंही कौतुक करायची काहीच गरज नाही आहे. प्लीज कंटिन्यू. नमस्कार. माझं नाव सौरभ वाघमारे. मी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून NDTV या न्यूज चॅनलसाठी काम करतो, रिपोर्टर. कार्यक्रमाचं आयोजन फार सुंदर आहे. आयोजन सुंदर आहे. जे गेस्ट बोलवलेले आहेत ते अगदी इंटेलेक्च्युअल दर्जाचे जे असतात की असे गेस्ट साधारणतः आम्हाला ऐकण्यासाठी पुणे, मुंबई, नागपूर अशा ठिकाणी विद्यार्थी देशात जावं लागत होतं, परंतु ते व्यासपीठ सरांच्या मार्फत आज सोलापूर जिल्ह्याला लाभलं. सोलापुरातल्या असंख्य पत्रकारांना आणि महाराष्ट्रातल्या पत्रकारांना ह्या गेस्टचं जे आहे ते लेक्चर आहे की त्यांचं जे बोलणं आहे हे सगळं ऐकावं लागलं. थँक्यू सो मच सर. नमस्कार, माझं नाव दत्ता केरे. मी सोलापुरातील राजनीती न्यूज चॅनलमध्ये कामाला आहे आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आम्ही या संघटनेमध्ये काम करतो आहे आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर चाललेला आहे. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी संदीप बागल. तर पहिल्यांदाच मी ह्या व्हॉइस ऑफ मीडियामध्ये जॉईन झालेला आहे. तर हा अनुभव माझा पहिल्यांदाच आहे आणि छान वाटलं काम करून आणि जबाबदारी काय असते ते यातून समजलेलं आहे. इथून पुढेही मी टीमसोबत काम करेल. हॅलो, मी सचिन राठोड आणि एखाद्या संघटनेशी जुळणं गेलं हे माझं पहिल्यांदाच आहे. बालाजी फुवारे सरांचा पहिल्यांदा फोन आला अशाशी तुम्ही संघटनेशी, कारण की मी सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये मास कम्युनिकेशन झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या संघटनेशी जुळले गेलो आणि उत्तर सोलापूरचं तालुकाध्यक्षपद त्यांनी मला दिलं. सर, एक सांगावं सर, ज्यावेळेस तुम्हापासून हे मीटिंग सुरू झाले, कॉल सुरू झाले, सरांची एक जी शैली आहे एकमेकांना जोडून घ्यायची खूप आवडली. कौतुक नाही सर, पण खूप काही शिकण्यासारखं आहे जे की तुम्ही जे करताय पत्रकारांसाठी किंवा एकमेकांना जे जोडून घेत आहे ते खूप आवडलं. थँक्यू सर. नेहमीच आम्ही याच्यापुढेही आपल्यासोबत असू. थँक्यू. नमस्कार, मी रोहिदास भोरकडे. पंढरपूर आणि सोलापूर टीम म्हणला, पण मी मंगळवारचा आहे. तर माझं चॅनल आहे AR न्यूज आणि अमरत्न न्यूज पोर्टल आहे. तर ह्या अधिवेशनासंदर्भात एक 15 दिवसापाठी मग बालेसरांनी मला नुकतं सांगितलं, कॉल आला त्यांचा की असं असं आपल्या टीम करायची आहे आणि अधिवेशन आहे 15-16 तारखेला. ठीक आहे. त्यानंतर मला वाटतं सरांशी आपलं व्हॉट्सअप कॉलिंग झालं होतं, त्यावेळी चर्चा झाली आणि आपण आपल्या अनेक प्रश्न समस्या सरांना विचारत होतो. पण सरांनी सांगितलं की म्हणजे आपण सगळं करू शकतो, आय कॅन डू इट, आपण करू शकतो, होईल का नाही अशा काही शंका होत्या. पण आज खऱ्या अर्थानं पाहतोय
तर मला बालाजी सर वाटतं की खऱ्या अर्थानं सक्सेस झाला, हा कार्यक्रम सक्सेस झाला आहे असं मला म्हणायला हरकत नाही आहे. कारण आपण म्हणतो आणि सरांचं मग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आवडलं, कारण म्हणतात ना आय कॅन डू इट म्हणजे ते होऊ शकतं. पहिलं आपल्या डोक्यात आलं पाहिजे. कारण मला वाटतं की डोंबाऱ्याची पोरगी चालते दोरीवर, ते का चालते तर ती तुम्ही इतकं सुंदर भाषण करता हे माहीत असलं तर आपलं प्रस्ताविक तुमचंच घेतलं असतं. काय बालाजीराव, बरं अशा कंटिन्यू पद्धतीने करा. त्या डोक्यात विचार येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर कार्य घडतं असं सरांचं कर्तृत्व आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम ह्याच्यापुढं कार्य करत राहू एवढं आश्वासित करतो. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, किती सुंदर बोलतात ते. नमस्कार, मी स्वागत खपाले, माळशिरस तालुका अध्यक्ष. खरं तर संघटनेत काम करण्याची संधी मला आपल्यामार्फत मिळाली, त्याबद्दल आपलं मनस्वी आभार. सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की जी जबाबदारी दिली ती पार करताना जो आनंद मिळतो आहे तो आनंद दुसऱ्या कशात नाही असं मला वाटतं. आणि ह्या पंढरीच्या भक्तिमय वातावरणात ही ज्ञानाची गंगा काळेसरांच्या मार्फत उभा राहिली, त्याबद्दल त्यांचा अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार, मी सादिक नदाब, तोफिक नदाब यांचा मी भाऊ आहे. आम्ही शहरात लोकप्रधान न्यूजच्या चालवतो. संदीप काळे आपले सर आहेत. पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं होतं की माझं कौतुक करायचं नाही, पण काल त्यांच्याशी माझी भेट झाली तर त्यांनी एकदम विनम्रपणे सांगितलं की मी तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही. म्हणजे एवढा मोठा माणूस होऊन सुद्धा एका साधारण व्यक्तीला सुद्धा म्हणजे वेळ देऊ शकला, तर त्याची म्हणजे एवढं व्यवस्थित त्यांनी मला समजावून सांगितलं की वेळ देऊ शकलो नाही. आणि असल्या माणसामध्ये पुढं जाण्याची फार मोठी क्षमता त्यांच्यात आहे. म्हणजे संदीप काळे जे संघटनेला घेऊन चालतील हे मला विश्वास आहे आणि व्हॉइस ऑफ इंडिया त्याला फार मोठं करतील अशी मला आशा आहे. पण शेवटी मी काळे सरांची माफी मागतो, कारण त्यांनी सांगितलं होतं की करू नका, पण ही कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे सर. आपण एवढं मोठं चांगलं नियोजन केला, सगळं हे केला, त्याबद्दल आपले फार फार आभार. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया पंढरपूर सोलापूर टीमसाठी. थँक्यू सो मच. अजून कोण बोलायचं राहिले? तुम्ही दोघंजण बोलायचं राहिले. हां, बोला. नमस्कार, मी समाधान वंसाळे. पंढरपूर तालुक्याची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये मी आहे. तर आम्ही ज्यावेळेस सर बोलले की पत्रकारिता करत असताना सर्वजण नवीन असतात, परंतु नवीन काम करत असताना कुणाचं तर मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं. तशाच पद्धतीनं आम्ही पंढरपूर, मंगळवेढा, माढा, मोहोळ ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना बालाजी सरांची ओळख झाली आणि बालाजी सर असतील किंवा सूरज सर असतील, अशा लोकांनी आम्हाला एकत्रित करून या व्हॉइस मीडिया नेमकी काय आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती देऊन आज आम्हाला ॲट ए टाईम राज्यातली पत्रकार आम्ही त्यांना बघतोय की बाबा आम्हाला वाटतं की अशी पत्रकार आहेत आणि विशेष म्हणजे येणारा काळ बदलतोय, यायचा काळ आलेला आहे. तर त्या काळासंदर्भातली जी माहिती आहे ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज आम्ही नवीन आहे किंवा आम्हाला अजून काही शिकायची गोष्ट आहे, तर इथून आम्ही शिकतोय की बाबा आता याच्या माध्यमातून काय केलं पाहिजे, आपण बातमी कशी केली पाहिजे, माणसापर्यंत कसं पोचलं पाहिजे. मी आतापर्यंत बरेच नेते मंडळीचे पक्षाचे कार्यक्रम अटेंड केले, पण पत्रकारांचा पहिला एवढा मोठा पत्रकाराचा कार्यक्रम प्रथमच मी आज एवढा अटेंड केलेला आहे. कारण एवढा मोठा मलाही वाटत नव्हतं की आज जसं मी एक पत्रकार म्हणून आहे तशी माझी पत्रकार बांधव आहेत आणि पूर्ण राज्यातून इथं आले, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये हा कार्यक्रम अटेंड करण्यात आला आणि याचं नियोजन करण्यात आलं. खरंच ही जी काय पंढरपूरची टीम असेल किंवा सराचं असेल, सर म्हणतात कौतुक करू नका, बरोबर आहे, जे त्याचं कार्य आहे कार्यानं माणूस पुढं जातो, परंतु खरंच कुठंतरी कौतुकाची स्थाप पडणे गरजेची गोष्ट अशी मला वाटते. या ठिकाणी थांबतोय आणि सर्वांना आपल्या ह्या टीमला पुढं जाण्यासाठी मी शुभेच्छा देतोय. नमस्कार, मी गणेश कांडोळे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष. अगदी कमी कालावधीमध्ये फुगारे सरांनी नियोजन करून तसेच संदीप काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी केला. राज्यभरातून पत्रकार आलेत, त्यांना पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यात टीमकडून व्यवस्था करण्यात आली. जर यामध्ये कुणाला थोडेफार व्यवस्था करताना काय अडचणी आली असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तसंच पहिल्यांदा संघटनेमध्ये जोडलं गेलो आहे आणि संघटनेच्या मार्फत कायमस्वरूपी संघटनेसोबत राहून पुढील कालावधीमध्ये संघटनेच्या पूर्ण कार्यामध्ये सहभागी राहील. नमस्कार, माझं नाव सूरज कौलगे आणि पंढरपूर तालुक्याची जबाबदारी सरांनी माझ्यावर टाकली. खरं तर सर ही जबाबदारी खूप माझ्यासाठी महत्त्वाची होती. सर सारखे आपल्या शब्दातून म्हणत होते की पंढरपूर तालुक्याची तुमची जबाबदारी आहे आणि महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावरती आहे.
पण खरं तर सर मनाला खूप दुःख होतं आहे की काही गोष्टीकडून आमच्या चुका झाल्या मान्य केल्या पाहिजे आणि पुढच्या अधिवेशनात आम्ही सर ती नक्कीच कुठेही तुमचं अधिवेशन असू द्या त्या चुका आम्ही भरून काढू आणि महत्त्वाचं सर हां आपलं सर परंतु सर आमच्यासाठी खरंच नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्ही म्हणजे आमच्या एका छोट्या पत्रकारांपर्यंत ही जबाबदारी आणि आम्हाला इतका आज सर आनंद आहे की तुमच्यासोबत आम्ही काम करतोय आजपर्यंत खरं सर मनातली गोष्ट सांगतो अनेक वेळा वाटायचं की जसं नेत्याला एखादा कार्यकर्त्याला नेता आवडतो तसं आज आम्हाला तुमच्यात एक पत्रकारांचा नेता म्हणून आम्ही आज बघतोय सर ह्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे थँक्यू सर